तुम्ही कधी लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप एक्सपिरियन्स केलंय? पण आता कसं आहे ना, फोन, मोबाईल, व्हॉट्सअप, अनेक ऍप, व्हिडिओ कॉल आणि ट्रान्सपोर्टेशन इतकं इझी झालंय. ह्या सगळ्यांमुळे एकमेकांना बघणं, एकमेकांचा आवाज ऐकणं इतकं सोपं झालंय. पण आधीच्या काळात असं काहीच नव्हतं आणि तेव्हा एकमेकांना पत्र लिहिली जायची आणि कधी कधी तर तेही करता यायचं नाही. तर तेव्हा एकमेकांना कसं ते मिस करायचे आणि एकमेकांची आठवण त्यांना कशी यायची याच्याबद्दल सुरेश भटांनी एक कविता लिहिलेली आहे. तो विरह, तो दुरावा, त्यामागचं ते पेन, ते दुःख हे त्या कवितेतून त्यांनी मांडलेलं आहे. आणि हे सगळं असं सुद्धा त्यांनी कसं तिला मनात जपून ठेवलेलं आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. खूप छान कविता आहे, तुम्हाला नक्की आवडणार आहे. तर चला सुरू करूया. बट ही मी नवीन कवितेची वही बनवली आहे. माझी आधीची डायरी जी तुम्ही व्हिडिओज मध्ये बघत होता ती संपली आणि आता ही माझी नवीन कवितेची आहे वही आणि यात फक्त आणि फक्त मी कविता लिहिणार आहे. सो या स्टार्टिंगच मी नमामि शमिशान निर्वाण रूपम पासून केलेली आहे, शिवसूत्र पासून. तर मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो, तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो. अशीच रोज नावनी लपेटवू नको वय, असेच चिंबके सतून हात सोड मोकळे. तुझा सुगंध मात्र मी इथे हळूच हुंगतो. अशीच रोज अंगणी लवून वेच तू फुले, असेच सांग लाजुनी कयास गुज आपुले. तुझ्या कया तुझी फुले इथे टिपून काढतो. अजून तू अजान ह्या कुवार कर्दळ परी, गडे विचार जाण त्या जुईस एकदा तरी. दुरून कोण हा तुझा मरंद रोज चाखतो, तसा न राहिला आता उदास एकटेपणा. तुझीच रूप पल्लवी जिथे जिथे करी खुणा, पहा कसा हवेत मी तुझ्या सवे सळाळतो. मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो, तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो. तर ही होती सुरेश भटांची मनातल्या मनात मी ही कविता. तुम्हाला ही कविता कशी वाटली आणि तुम्ही कधी लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप एक्सपिरियन्स केलंय, तुम्हाला कधी कोणाची आठवण आली आहे तर हे मला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा. मला तुमचा अनुभव नक्की ऐकायला आवडेल. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. मला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका @grishma_विस्पुते. आणि प्लीज प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी आता बरेच कवितेचे व्हिडिओज बनवलेत, अजूनही बनवणार आहे. सो प्लीज, इट्स फ्री. आणि धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.